श्री स्वामी चरित्र सारामृत ओळ 1 अर्थानेक अध्याय 5 श्लोक 1 श्री गणेशाय नम भाऊ कानन वैष्णवणारा अध्यात्मुच्च देखा भास्करा पूर्ण साक्षी परतपरा भक्ता खरा सद्य तू. अर्थात श्री गणेशाला नमस्कार. तू भवसागरातील अर्णतुल्य अडथळे दूर करणारा वैष्णवनर अग्निरूप आहेस. अज्ञानरूपी अंधार छेदणाऱ्या सूर्यप्रमाण तेजस्वी सर्वात साक्षी असलेला परतपर आणि भक्तांचा खरा दयाळू आहेस. श्लोक 2 अक्कलकोट नगरात एक तपपर्यंत स्वामीराज वास करीत. भक्त बहुत झाले. अर्थात अक्कलकोट या नगरात एक तपपर्यंत अंदाजे 12 वर्ष स्वामी महाराजांनी वास केला आणि त्यांचे अनेक भक्त तिथे निर्माण झाले. श्लोक 3 वार्ता पसरली चहूकडे, कोणासी पडता साकडे, धावली ती स्वामीकडे. राजे राजवाडे थोर थोर. अर्थात स्वामींच्या चमत्कारांची बातमी सर्वत्र पसरली होती. ज्यांच्यावर संकट येई ते स्वामीकडे धावत असे, अगदी राजवाड्यांचे थोर थोर लोकही. श्लोक 4 तेव्हा कित्येक नृपती स्वामीदर्शन घेऊ इच्छिते आणि आपल्या नगराप्रती अनुमती तयासी. अर्थात त्या काळी अनेक राजे स्वामींचे दर्शन घेण्यास इच्छुक होते. ते म्हणू लागले की आम्ही त्यांना आपल्या नगरात आणू इच्छितो. श्लोक 5 बडोद्यामध्ये त्या अवसरी मल्हारराव राज्याधिकारी एकदा त्यांचे अंतरी विचारायचा पातला. अर्थात बडोद्यामध्ये मल्हारराव नामक राज्याधिकारी त्यावेळी होते. एका संधीस त्याच्या मनात असा विचार आला. श्लोक 6 दिवाण आणि सरदार मानकरी त्याचे थोर थोर बैसले असता संमग्न बोले निरुपर त्याप्रती. अर्थात जेव्हा दिवाण, सरदार व इतर थोर मानकरी एकत्र बसले होते तेव्हा राजा त्यांच्या मनातील गोष्टी बोलू लागले. श्लोक 7 कोणी जाऊन अक्कलकोटासी येथे आणेल स्वामीसी, तरी आम्ही त्यासी इनाम देऊ भोवत. अर्थात मल्हारराव राज्याधिकारी त्यांच्या समस्त कारभार्यांना सांगत होते, जर कुणी अक्कलकोटात जाऊन स्वामींना येथे घेऊन येईल तर आम्ही त्याला भरपूर इनाम देऊ. श्लोक 8 कार्य जाणून कठीण, कोणी न बोलती वचन, कोणा एका लागून गोष्ट मान्य करवेना. अर्थात हे कार्य कठीण आहे हे ओळखून कोणतीही व्यक्ती ते करण्याचे वचन देईना. कोणालाही ते स्वीकारावसे वाटले नाही. श्लोक 9 तेव्हा तात्यासाहेब सरदार होता योग्य आणि चतुर, तो बोलता झाला उत्तर नृपालागी परियेसी. अर्थात त्यावेळी तात्यासाहेब नामक एक योग्य व चतुर सरदार होता. त्याने उत्तर दिले की राजासाठी मी काही कार्य करायला तयार आहे. श्लोक 10 आपुली जरी इच्छा येसी स्वामी त्या अनावट पुरेसी, तरी मी आणीन त्यायासी इच्छा माणसे असू द्या. अर्थात जर तुमची इच्छा स्वामींना वडद्याप्रती आणण्याची असेल तर मी ते कार्य निश्चित पार पाडीन. तुम्ही मनाशी ठाम ठरवा. श्लोक 11 ऐसे ऐकून उत्तर संतोषला नृपवर तिसी सभा ही समग्न आनंदित झाली. अर्थात तात्यासाहेबांचे उत्तर ऐकून राजा संतुष्ट झाला आणि संपूर्ण सभा आनंदित झाली. श्लोक 12 नृपती सकळ जणे तात्याचे सन्माने गौरवनी मधुर वचने यशस्वी हो म्हणते तया. अर्थात राजा आणि सभेतील सर्व लोकांनी तात्यासाहेबांचा सन्मान केला. मधुर वचने बोलून त्याला यश मिळो अशी शुभेच्छा दिली. श्लोक 13 तात्यासाहेब निघाले, चतुर अक्कलकोटी आले. नगर पाहुणे संतोषले, जे केवळ वैकुंठ. अर्थात तात्यासाहेब लगेच अक्कलकोटाला निघाले. तेथील नगर पाहून ते संतुष्ट झाले, कारण ते वैकुंठ समान वाटले. श्लोक 14 स्वामींची दिव्य मूर्ती आनंदित झाली चित्ती, तेथील जणांची पाहुणे बघते धन्य म्हणते येते. अर्थात स्वामींची दिव्य मूर्ती पाहून त्यांचे चित्त आनंदित झाले. तेथील लोकांची भक्ती पाहून त्यांना धन्य मानले. श्लोक 15 अक्कलकोटीची नृपती स्वामीचरणी त्यांची भक्ती, राजघराण्यातील युवती त्याही करती स्वामी सेवा. अर्थात अक्कलकोटचे राजेही स्वामींच्या चरणी भक्ती करत होते. राजघराण्यातील युवती देखील स्वामींची सेवा करत होत्या. श्लोक 16 ऐसे पाहुणे तात्यासी विचार पडला मानसी, या नगरातून स्वामीसी कैसे नेऊ आपण. अर्थात हे सगळं पाहून तात्यासाहेबांच्या मनात विचार आला, इतक्या भक्तिभावाच्या नगरातून आपण स्वामींना कसे नेऊ. श्लोक 17 प्रयत्नांती परमेश्वर, प्रयत्ने कार्य होय सत्व, लढून निघती थोर, कार्य आपण साधावे. अर्थात परमेश्वर प्रयत्नात असतो. मोठ्या प्रयत्नांनी आणि चातुर्याने हे कार्य साध्य करावे असे त्यांनी ठरवले. श्लोक 18 करुणी नानापक्वाने करीती ब्राह्मण भोजने, दितले बहुसालदाने याचे धने तृप्त केली. अर्थात त्यांनी विविध प्रकारचे पक्वान तयार करून ब्राह्मण भोजन केले. भरपूर दान देऊन गरजू लोकांना तृप्त केले. श्लोक 19 स्वामीच्या पूजेप्रती नाना द्रव्य समर्पिती, ज्याने सेवेकरी संतुष्ट होती ऐसी करीती सर्वदा. अर्थात स्वामींच्या पूजेसाठी विविध वस्तू तात्यासाहेब अर्पण करत. सेवेकरी त्याने संतुष्ट होत. अशा प्रकारे सेवा नेहमीच ते करत. श्लोक 20 ऐशियाने काही न झाले, केले तुके व्यर्थ गेले, तात्या मनी खिन्न झाले, विचार पडला त्यायासी. अर्थात या सगळ्यामुळे काहीही साध्य झाले नाही.
केलेला प्रयत्न व्यर्थ गेला. त्यामुळे दादासाहेब खिन्न झाले व विचारमग्न झाले. श्री स्वामी समर्थ. श्लोक 21. मग लढविली एक युक्ती एकांती काढून चोळपाप्रती त्याच लागी विनंती करीती बुद्धिवाद सांगती त्या. अर्थात तात्यांनी एक युक्ती वापरली. त्यांनी एकांतात चोळपाला भेटून त्याला विनंती केली आणि समजावले. श्लोक 22. जरी तुम्ही समर्थांशी घेऊन याल बडोद्यासी, मग मल्हारराव आदरेसी इनाम देतील तुम्हाते. अर्थात जर तुम्ही समर्थांना बडोद्यात घेऊन येणार असाल तर मल्हारराव तुमचा आदर करतील आणि मोठा इनाम देतील. श्री स्वामी समर्थ. श्लोक 23. द्रव्येन सर्व वशा चोळपासी लागली आशा, त्याच्या अंतरे भरोसा जागीरीचा भाऊस आलं. अर्थात सर्व काही संपत्तीने मिळवता येते असं त्याला वाटले. अर्थात चोळपाच्या मनात आशा निर्माण झाली. जागीरसारखी मोठी मिळतीची अपेक्षा. श्लोक 24. चोळपाने कर जोडून विनंती केली मधुर वचनी, कृपा होऊनी समर्थांनी बडोद्याप्रती चालावे. अर्थात चोळपाने हात जोडून मधुर भाषेत समर्थांना विनंती केली की कृपया आपण बडोद्याला चला. 25. तेने माझे कल्याण मिळेल मला बहुत धन, आपुलाही योग्य सन्मान तिथे जाता होईल. अर्थात तिथे गेल्याने माझं कल्याण होईल, भरपूर धन मिळेल आणि तुम्हालाही योग्य सन्मान मिळेल असं चोळपाने स्वामींना सांगितले. श्लोक 26. हेसे ऐकून वचन समर्थांनी हास्य करून उत्तर चोळपा लागून काय दिले सत्वर. अर्थात हे वचन ऐकून समर्थ हसले आणि चोळपाला उत्तर दिले. श्लोक 27. राव मल्हार नुकती त्याच्या अंतर्नाय भक्ती, मग आम्ही बडोद्याप्रती काय म्हणून चालावे. अर्थात स्वामी चोळप्पाला म्हणाले, मल्हारराव या राजाच्या अंतःकरणात भक्ती नाही, मग आम्ही बडोद्याला कोणत्या कारणासाठी जावं. श्लोक 28. इथं श्री स्वामी चरित्रसारामृत नाना प्राकृत कथा समंत सदा ऐकत भाविभक्त पंचमोध्याय गोढा. अर्थात श्री स्वामी चरित्रसारामृतातील ही अध्याय 5ची गोड गोष्ट अनेक भक्तांच्या मते स्वीकारलेली आहे. भाविक भक्त याचा नेहमी पाठ करतात. श्रीरस्तु शुभम भवतु. श्री स्वामी समर्थ. अशाच नवीन व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. व्हॉट्सअप चॅनल जॉईन करा.